वा हा मस्त आहे. फारच छान. वहिनी दादा खरंच नाही येणार आहे का? अजिबात येणार नाही. तू वाट बघू नकोस. ती कुठे गेली? परी बाळा, या ताटात अंगठी होती, तू घेतलीस का? नाही, माझ्याकडे नाहीये. कुठे गेली? वहिनी, तू या औक्षणाच्या ताटात अंगठी ठेवली होती ती पाहिली? म्हणजे म्हणायचे काय तुला? मी तुझ्या या ओवाळणीच्या ताटातली अंगठी चोरली? नाही वहिनी, मी फक्त विचारलं तुला की तू अंगठी पाहिली का. ज्याचं करावं भलं तो आपल्यावरच ओरडतो. बघा, ही नेहा माझ्यावर चोरीचा आळ घेतीये. नेहा, वहिनी मी खरंच तुझ्या आळ नाही घेते. काय बोलतेस तू? मी माझ्या खरंच मनात असं नाहीये काही वहिनी. हो, तुझ्या मनात काय ना ते तर मला चांगलंच कळलंय. तुला बघायचे म्हणजे पर्स बघ ना तू, नाहीतरी तुझा विश्वास नसणारच आहे. बघ बघ, काही नाहीये माझ्या पर्स मध्ये. बघ. हा, नाही ग, नाही, तुला कळणारच नाही. हे बघ बघ, काय दिसतंय तुला याच्यामध्ये? हा, मी चोरलं? बघ, शोध ना. वहिनी मी असं काही नाही बोलले ग. तू प्लीज प्लीज वहिनी असं काही बोलू नकोस. नको, आता तुझा फराळ पण नको मला, नाही तर उद्या म्हणशील फराळ पण चोरून खाऊन गेली वहिनी. चुकलंच माझं. मीच यायला नको होतं इथे. भाऊबीज आहे, दिवाळी आहे, म्हणून तुझा दादा येणार नाही म्हणाला, म्हणून मी तुमच्या दोघींसाठी इथे आले आणि तुला काही पडलेलीच नाहीये. नाही नाही, मला आता काही नको. मी आता इथे अजिबात येणार नाही. तू किती वेळा बोलव, मी येणार नाही म्हणजे नाही. पाऊल पण ठेवणार नाही आता इकडे. चोरी केली मी म्हणून अपमान करते? नको, बोलूच नकोस तू माझ्याशी. आई, थोडं नकोस. गुड मॉर्निंग नेहा. गुड मॉर्निंग. तुला माझ्यात काही नवीन दिसत नाहीये का? 1 2 3 सगळं काय आहे शेफाली? गिफ्ट्स. अगं, काल भाऊबीज होती ना, तर माझे लांबचे जवळचे चुलत मावस, माझ्या सोसायटीतली मुलं आणि माझे फ्रेंड्स असे सगळे मिळून ना एक 17-18 मुलांसोबत तरी भाऊबीज केलीये मी. आणि त्याच सगळ्यांनी मला हे गिफ्ट्स दिलेत. अगं, तो माझा मावस भाऊ आहे ना तुषार, त्याने मला हे नेलपेंट दिलंय, ते मी लावलं सुद्धा. आणि तो माझा चुलत भाऊ आहे ना सागर, त्याने बघ मला हे नेकलेस दिलंय. आणि मी तुला सांगितलं ना ते सोसायटीतली मुलं, ते अमोल आणि पिंट्या, त्या दोघांनी मिळून मला हे परफ्यूम दिलंय. नेहा, नेहा, हा. अगं मी तुला गिफ्ट्स दाखवते, हे लक्ष कुठे आहे तुझं? नाही, लक्ष आहे, पाहिलं ना, छान आहे. नेहा, मला ना कळतंय की तुझा मूड नाही. काय झालंय सांग ना. काय नाही झालं शेफाली, आय एम ओके. चल काम करूया आपण. नेहा यार सांग ना प्लीज, काय झालंय सांग ना यार नेहा. प्लीज. मी सांगितलं ना मला काही नाही झालंय. काम करू दे मला माझं. ठीक आहे, नाही सांगायचंय नको सांगू, जाते मी. एवढ्या इंटरेस्टने मी माझे गिफ्ट्स दाखवत होते, तर एवढं काय झालं हिला?
सगळा मूड ऑफ केला माझा. तुझा काय प्रॉब्लेम आहे? काही नाही. मग बघतोयस काय माझ्याकडे? गपचूप काम कर तुझं. हॅलो शेफाली, रिलॅक्स. काय झालं? ते ना तू तुझ्या मैत्रिणीला नेहाला विचार. तिनेच डोकं फिरवलंय माझं. काय केलं काय तिने पण? एवढ्या इंटरेस्टने मी मला माझ्या भाऊबीजेला मिळालेले गिफ्ट दाखवत होते. तू बस बस जरा शांत हो, आपण बघूया. हं? हॅलो फ्रेंड. अरे परी, तू कसा काय फोन उचलला? मी बंडू काकांना केला होता. मी तुझं नाव पाहिलं ना बंडू काकांच्या मोबाईलवर, म्हणून मी पटकन फोन उचलला. अच्छा फ्रेंड, मला एक गोष्ट सांग. घरी सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे बघ, आई ना आज थोडी चिडचिड करत होती ऑफिसमध्ये, म्हणून. हो, प्रॉब्लेम झालाय. काल भाऊबीज होती ना, मग माझा काल मामाच आला नाही. ओ, भाऊबीजेला मामा आला नाही का? आणि सगळी तयारी करून ठेवली होती. नंतर आईची अंगठी चोरीला गेली. नेहाची अंगठी चोरीला गेली? तिची भाऊबीज खूप बॅड गेली ना, म्हणून आई सॅड आहे. हो, म्हणजे थोडक्यात भाऊबीज रुईन झाली तिची. अच्छा ठीक आहे. हे बघ परी, तू आईला सांगू नको आपलं बोलणं झालंय ते. ओके, आपलं सिक्रेट. ऑलराईट? हो फ्रेंड, बाय. अरे यार, कसली मॅड आहे मी. उगाच चिडले यार मी नेहावर. यश, मी जाऊन तिला सॉरी बोलते. नाही नाही, थांब थांब थांब, आता नको जाऊ. हे बघ, आता ती तुझ्याशी बोलायच्या मूड मध्ये नसेल. ऍक्च्युली तिचा मूड चांगला करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे? उचल तरी ना. एव्हरीथिंग ओके? कोणाला फोन ट्राय करतो? ताईनी घेतला नाही का फोन? यश, दिवाळी झाली, भाऊबीज झाली काल. वर्षातनं जेमतेम 4 ते 5 वेळा आमचं बोलणं होतं यार. 4 ते 5 वेळा. इतके फोन ट्राय करतो मी, एक फोन घ्यायचा तरी. बरं फोन घेतला नाही तर ठीक आहे, निदान कॉलबॅक तरी करायचा यार मला. तू काय करतोस? फोन लावतो. नाही नाही, फोन करू नकोस प्लीज. फोन करू नकोस यार. नको यश, फोन नको करू यार प्लीज. आपली पडलेली नाहीये कोणाला, तू कशाला फोन करतोयस? ठेवून दे फोन. मला वाटलं होतं माझे आई वडील गेल्यानंतर किमान माझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीचा तरी मला आधार होईल, पण तिला जर सख्खा भाऊ जड झालाय ना, तर नको करायला फोन. आपण ठेवून दे फोन. तू मी फ्लाईट रेडी करतो, तू जाऊन ये. नाही, मी जाणार नाहीये यश. अरे जाऊन भेटून ये. यश, मी जाणार नाहीये. तू नको करू यार हे सगळं. मी जाणार नाहीये प्लीज. कशासाठी जायचं मी आणि कुणासाठी जायचं? जिथे रक्ताची नाती लादावी लागतात ना यश, समजावं तिथला ओलावा संपलाय. ज्या घरात आपलं स्वागतच करायला कोणी नाहीये, त्या घरात लाचारासारखं जाण्यात काही अर्थ नाहीये. आणि एक वेळ ज्या घरात आपलं स्वागत करायला कोणीतरी आहे, तिथलं दार बंद असलं तरी 100 वेळा जाईन मी. सोड, तू काही नको करू माझ्यासाठी. ट्राय, मी करतो काम. आय एम ऑल राईट. आय एम ऑल राईट, डोंट वरी. या.
तुझं काय काम कर. मी ना सगळी माहिती काढली. नेहाने ना तिच्या भावासाठी गिफ्ट घेतलं होतं. अरे यार, बिचारीने ना त्याला आवडतात म्हणून अनारसे सुद्धा बनवले, पण तो आलाच नाही. आता ना तिने ते डब्यात आणले. सगळी मेहनत वाया गेली यार तिची. वाया कशाला गेली? मी आहे ना. तू काय करणार आहेस? नाही नाही, म्हणजे आपण आहोत ना. ऍज फ्रेंड्स विल हेल्प हर आउट. तू फक्त एक काम कर. तू समीर सरांना बाहेर घेऊन ये. समीर सरांना का? एक प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये. तू बस समीर सरांना बाहेर घेऊन ये. ओके. इकडे बघ ना. काय करतेस तू? समीर सरांना भेटायला जाते ना, थोडी छान दिसली पाहिजे. त्यांना बाहेर घेऊन ये. आलेच बाय. आले. यश, चल ना जेवायला येतोस. हो. नेहा, मी काय म्हणतो, तू डब्यात काहीतरी स्पेशल आणलं असेल ना आज? नाही म्हणजे काल भाऊबीज होती ना, तू काहीतरी स्पेशल केलंच असशील. हो, केलं होतं, पण ज्याच्यासाठी केलं होतं तो आलाच नाही, म्हणून डब्यात आणलं. काय काय केलं होतंस? मी काय आणलंयस? सर या ना सर. शेफाली, सर या ना, आज आमच्या बरोबर जेवा सर. शेफाली, आधी माझा हात सोडा. मी नाही येणार. मी माझा हात बसून जेवतो. प्लीज कॅरी ऑन. सर या ना, म्हणजे नेहानी आज टिफिन मध्ये काहीतरी स्पेशल आणलंय सर. काल भाऊबीज होती ना सर, म्हणून. नेहा, दे ना सरांना. सर, हे अनारसे केले होते. घ्या ना सर. दे ना सर. माझ्या भावासाठी केले होते, पण सर तुम्ही घ्या. घ्या ना सर. खूप छान करते नेहा. अनारसे. काय अप्रतिम चव आहे हो तुमच्या हाताला नेहा. तुम्हाला सांगतो, माझ्या लहानपणीनं माझी आई असे अनारसे करायची, आणि मग मी आणि माझी बहीण आम्ही पैज लावायचो की कोण जास्त खाणार, आणि आम्ही बका अनारसे खायचो. सर, तुमची बहीण कुठे असते ती? सर, माझी बहीण आता नेहा, तुम्ही आज भाऊबीजेला तुमच्या भावासाठी केलेले अनारसे मला खाऊ घातले. हे गोष्ट लक्षात ठेवा. इथून पुढे मला फक्त तुमचा बॉस नाही, भाऊ सुद्धा समजा. माझ्याकडे आत्ता असं ओवाळणी म्हणून द्यायला तुमच्यासाठी काही नाही, पण एक वचन देतो, तुम्हाला इथून पुढे कधीही ना तुमच्या भावाची वाट पाहायला लागणार नाही.
सर एक मिनिट सर. हा गणपती मी माझ्या भावासाठी घेतला होता. आता तुम्ही ठेवा सर. काय ना नेहा, चांगली माणसं आयुष्यात असली ना की हरवलेली नाती सुद्धा परत सापडतात. थँक्यू. मी खाते. कसले भारी झाले ते. घे ना एक. सगळे तूच खा. गोड यार. काय मग कशी काय झाली भाऊबीज? यश एक नंबरचा बदमाश माणूस असतो. मी हे बाहेर जे घडलं ते सगळं तू घडवून आणलंस ना. थँक्स यार. तेव्हा थँक्स वगैरे बोलायची गरज नाहीये, कारण हे जे मी केलं ना ते तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी केलं. तुझ्यासाठी? कसं काय? भाऊबीज झाली माझी, बहीण मिळाली मला, गणपती बाप्पा आले माझ्याकडे, मग तुझ्यासाठी कसं? सिंपल आहे. तू खुश, नेहा खुश, मी खुश. हो. पर काय रे, तू बोलतोयस माझ्याशी आणि बघतोय सतत बाहेर. कुठे बघतोयस? सकाळपासून नेहाचा मूड खूप ऑफ आहे. तर हसताना किती छान दिसते. हे हॅलो, इकडे बघ. तिचा भाऊ झालोय मी आता. मला विचारल्याशिवाय असं बघायचं नाही तिच्याकडे. इकडे बघ, इकडे बघ. हे हॅलो, माझ्यामुळे तिचा भाऊ झालायस तू, विसरू नको, कळलं ना? लग्नामध्ये नवऱ्या मुलाचा कान असा करकचून पिळायची एक प्रथा आहे. त्याच्याबद्दल काही माहिती आहे का आपल्याला? त्याचं काय? त्याचं असं आहे सर की तुमच्या होणाऱ्या तिचा मी झालेला भाऊ आहे. त्याच्यामुळे तो जो करकचून कान पिळायचा तो आता मी पिळणार आहे तुमचा. अशी मज्जा येणार आहे. बस तू असंच हसत राहा. किती छान दिसतो असं हसता. थँक्स. I'm glad you're back. My rock star's back. Yeah.